मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता नंदिनी ही जीवाची जी कपडे असतात ना ती इस्त्री करून आलेली असतात आणि ती शर्ट मोजत असते. मिथून सुद्धा तेथेच उभा असतो. आता शर्ट आता व्यवस्थित पाहत असताना त्यावर के असं अक्षर लिहिलेलं असतं. त्यामुळे नंदिनीला आता धक्काच बसतो आणि ती जोरातच दचकते. त्यावेळी आता मिथून विचारतो, अहो काय झालं, काय तुम्हाला शॉक बसला की काय कपड्यांचा? त्यावेळी नंदिनी स्वतःला सावरते आणि म्हणते, नाही नाही, असं काही नाही. मग ती मनात विचार करते की बापरे, हे क अक्षर जरी दिसलं ना तरीही असं धक्का बसल्यासारखं होतं. मग तिला आता जीवाचं बोलणं आठवतं की कशा प्रकारे तो म्हणाला होता की हे क वली व्यक्ती आणि ती मोल्डवली एकच आहे. म्हणून तिला समजतं की जीवाचं तिच्यावर खूप प्रेम आहे. पण क नावाची ही मुलगी आहे तरी कोण, हा प्रश्न तिला पडलेला असतो आणि ती ते शोधण्याचा खूप सारा प्रयत्न करत असते. तर आता मिथून हा कोडं सोडवत असतो आणि मोठ्यानेच क असं म्हणतो. त्यावेळी नंदिनीला अजून एकदा धक्का बसतो. ती विचारते, काय? मग आता मिथून म्हणतो, काही नाही नंदिनी, हे बघ अगं, मी कसा बसा पास झालोय 10वी-12वी पर्यंत, पण तू ना मला जरा हुशार दिसते, त्यामुळे मला सांग ना अगं, क वरून कोडं सोडवायचंय मला. तेव्हा नंदिनी पुन्हा त्याच्याकडे पाहतच राहते. मग ते दोघेही त्याबद्दल विचार करत असतात. नंदिनी आता किचनमध्ये ते ग्लास घेऊन चाललेलीच असते. मग आता ह्या दोघांचंही बोलणं सुरू असताना वसू नेमकी मध्ये येते आणि मग तिच्या सगळ्या पायावरच ते ग्लास पडतात. कुणच नंदिनीचा धक्का तिला लागलेला असतो. तेव्हा वसू खूप जोराजोरात ओरडू लागते, अगं बाई, माझा पाय गेला, पाय गेला. तेव्हा वसुताई, हो काय झालं तुम्हाला, असं मिथून मुद्दामच विचारू लागतो आणि इथे बसा बरं आता खुर्चीवर असं म्हणतो. त्यावेळी आता नंदिनी सुद्धा काळजी करत विचारते, वसू आत्या, खूप लागलं का हो तुम्हाला? त्यावेळी वसू म्हणते, नाही ना, नाजूक फूल होतं ना ते पडलं माझ्या पायावर. तेव्हा मिथून म्हणतो, अहो ताई, तुम्हाला एवढं लागलं तरी सेन्स ऑफ ह्युमर काही कमी होत नाही तुमचा. आय लाईक दिस. हा. मग आता रागातच वसू म्हणते, गप्प बस मिथून, त्यानंतर मी गरम पाण्याची पिशवी घेऊन येते हा, असं नंदिनी म्हणते. त्यावेळी वसू ओरडतच म्हणते, अगोदर असं वजन टाकायचं आणि मग नंतर चटके द्यायचे. त्यावेळी मिथून म्हणतो, अहो ती चटके नाही म्हणाली, ती शेक द्यायचा असं म्हणाली. तुमच्या पायावर वजन पडल्यामुळे तुमचा पाय दुखत असेल ना, म्हणून म्हटलं की शेक द्यावा जरा. त्यानंतर वसू जोरातच नंदिनीवर ओरडते की कुठे लक्ष कुठे असतं ग तुझं? त्यावेळी नंदिनी म्हणते, अहो ते कच मला जरा. तेव्हा वसू म्हणते, काय ग क, काय क, काय क, अगं नुसती ढ आहेस ढ तू. त्यावेळी मिथून म्हणतो, अहो वसुताई, मी शब्दकोडं सोडवत होतो आणि त्यातला एक शब्द होता क, ढ नव्हता अहो शब्द. मग पहिल्या अक्षराने सुरुवात होते म आणि शेवटचा डा. दकोड्यातलं ते उत्तर काय, असं वसूला तो विचारतो. तेव्हा मनकवडा असं वसू पटकनच सांगते. त्यावेळी आता मिथून खूपच खुश होतो आणि म्हणतो, अरे वा, तुम्ही खूपच हुशार आहात, अगदी बरोबर ओळखलत हा तुम्ही ना अगदी ग्रेट आहात, असं म्हणून लगेचच तो आता खूपच खुश होतो. मग त्यानंतर आता ती पाय जरा थोडा वर करते तर तिचा पाय खूपच दुखू लागतो. नंदिनी आता पाय पाहत असते. वसू म्हणते, तू काहीच पाय वगैरे माझा बघू नकोस आता, समजलं? अगं एरवी तर तुझी बहीण आदळआपट करत असते आणि आता तू करतेस. आहे कुठे तुझी ती कलेक्टरीन बहीण, असं वसूला आता काव्याची आठवण येत ती नंदिनीला विचारते. तर दुसरीकडे काव्य आता तिथे बेंचवर बसलेली असते. तेव्हा अनिशा आता लगेचच तेथे येते आणि म्हणते, काय अहो मोहिते मॅडम, सॉरी हां, देशमुख बाई, अहो काय म्हणताय? अगं किती गरम होतं इथे आणि तू तर इथे मार बेंचवर बसलीये, इथपर्यंत आली, मग आतमध्ये क्लासमध्ये यायला काय झालं होतं? असे अनेक प्रश्न ती आता करत असते. त्यावेळी आता काव्या म्हणते, अगं आता घरचे सुद्धा असले प्रश्न विचारत असतात, आता तू सुद्धा मला असेच प्रश्न विचारणार आहेस का सारखे सारखे? मग आता अनिशा म्हणते, अगं आपल्या क्लासरूममध्ये एसी आहे ना, एसी के बहाने सही, तू आतमध्ये तेथे एसीमध्ये थंडगार वातावरणात बसली तरी असतीस ना, हे मला म्हणायचंय. तू का नाही आली क्लासला, सांग बरं आता. मग आता लगेचच काव्या म्हणते की आयुष्य काय कमी क्लास घेते का माझा? तेव्हा अनिशा आता लगेचच म्हणते, तू तर ड्रामा क्वीन होत चालली आहेस, मला सांग, कुणी काही बोललंय का तुला? आणि खरंच खूप चांगले आहेत ग तुझ्या घरचे,
असं आता जेव्हा ती म्हणते तेव्हा काव्य म्हणते, अनिशा हे बघ, मी तुला सांगितलंय ना किती वेळा, आणि तुला माहीत आहे ना गं माझं काय आहे ते, तरीही त्यांच्या चांगुलपणाचं मी काय करू, मग त्यांच्याबरोबर मला ती रूम शेअर करायला लागते ना. ते पार्थ देशमुख, त्यांना ना लोणच्याच्या बरणीतच भरून ठेवावं असं वाटतं मला तर. असं म्हणून काव्य डोक्यालाच हात लावते. तेव्हा अनिशा म्हणते, ओ चिल, अगं काय झालंय, पटकन रिकॅप दे बरं. मग आता कधीपासूनचा रिकॅप हवाय तुला, सांग ना अनिशा. अगं माझ्या ना असे डोक्यात जातात ना, सारखी आपली निरर्थक बडबड सुरू असते आणि सतत मला असं म्हणत असतात, भारतातल्या 30 टॉप आर्किटेक्टपैकी मी एक आहे. आता मी काय करू, मी त्यांची क्लायंट आहे का, मी तर कोणीच नाही आहे ना त्यांची. मग मला असं का सुनावत असतात ते सारखे सारखे. आणि कसं असतं सुरू माहितीये का, अजून एक, आई म्हणतीये ना म्हणून गजरा देतात, आई म्हणतीये ना म्हणून श्रीखंड भरवतात, अगं आई म्हणतीये म्हणून हे, आई म्हणतीये म्हणून ते. अगं हा माणूस ना मला कधी कधी कळतच नाही हा. मानिनी काकू स्वतः हे त्यांना सांगतात की हे स्वतःहून करतात हे सगळं काही. अगं माझं अंथरूण वगैरे टाकून देतात, पण काय गरज आहे हे सगळं करण्याची, मला असं वाटतं. त्यावेळी आता अनिशा हसते आणि म्हणते, अगं चांगलं आहे ना पण हे तुझ्यासाठी. तेव्हा काव्य वैतागूनच विचारते, काय काय चांगलं आहे अगं हे. शाळेतले फंडे ना मला आत्ता ते ऐकवून दाखवतात. अगं साधी एखादी टक्कर झाली ना तरीही म्हणतात की पुन्हा टक्कर ही झालीच पाहिजे, नाहीतर मला पुन्हा शिंगे येतील आणि पुन्हा टक्कर करायला लावतात. आता हे काय, मला सांग ना अनिशा. तेव्हा ह्या सगळ्या गमती जमती ऐकून अनिशा मात्र खूप हसत असते. त्यानंतर पुढचा किस्सा सांगू लागते की अर्धा ग्लास भरलेला, अर्धा ग्लास रिकामा, हे सगळे किस्से ना ते मला आत्ता ऐकून दाखवत असतात. तुला सांगू, तो अर्धा भरलेला ग्लास होता ना त्यांच्या डोक्यावरच असा उपडा करायला हवा होता, तेव्हाच का नाही केला मी, मला का नाही सुचलं, असं काव्य म्हणत असते. तर अनिशा आता खूपच हसू लागते. आता हसत असताना काव्य तिच्यावर अजूनच चिडते. मग आता दुसरीकडे पार्थ फोनवर बोलत असतो, तेवढ्यातच त्याची असिस्टंट तेथे येते आणि ह्या घ्या सर फाईल असं म्हणते. तेव्हा पार्थ फोन ठेवतो आणि लगेचच तिला विचारतो की एवढ्या फाईल कुणी मागवल्यात. तेव्हा तुमच्या पार्टनरने मागवल्या होत्या असं ती असिस्टंट म्हणते. तेव्हा पार्थ रागातच तिच्याकडे पाहतो. तर आता तो म्हणतो, शी इज नॉट माय असिस्टंट, त्यांच्यासाठी ना आपण लवकरच एक वेगळं डेसिग्नेशन सिलेक्ट करत आहोत. त्यावेळी आता ती म्हणते, सॉरी सर, ओके सर, असं म्हणून सर्व फाईल तेथे ठेवत ती तेथून जाते. तर आता एवढ्या फाईलचं करायचं काय, असा आता पार्थ विचार करतो. मग त्याला आठवतं की मी काव्याला म्हणालो होतो की मी आता ऑफिसला चाललोय, तुम्हाला काही हवं असेल तर फोन करा. आणि काव्य मग रागातच म्हणते, मी कशाला फोन करू तुम्हाला. मग पार्थ त्यावरती म्हणतो, तुमचा राग शांत नाही झाला ना तर रिकामे मी 101 फाईल घेऊन येतो, त्या फाईल आहेत ना मग त्या फाडत बसा. हे सगळं आठवून आता पार्थला खूपच आनंद होतो, त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच स्माईल येतं. मग तो स्वतःला सावरतो आणि म्हणतो की पार्थ, जरा कंट्रोल करा, कंट्रोल करा, कारण एवढं विरघळायची गरज नाही, एवढं हसायची सुद्धा गरज नाही, कारण काव्या कशा वागल्या आहेत तुमच्याबरोबर आठवतंय ना पार्थ, असं तो स्वतःला समजावू लागतो. आणि मग त्याला आठवतं की काव्या किती तुटकपणे माझ्याबरोबर आत्ता सकाळी येताना बोलली. त्यानंतर आता पार्थ हा स्वतःला समजावत म्हणतो की मी ना यांच्याबरोबर बोलणारच नाही, जाऊ दे तिकडे आता, असं म्हणून त्याला पुन्हा आता त्याच्या पाकिटाची आठवण होते की काव्याने कशाप्रकारे मला ते पाकिट आणून दिलं होतं. मग तो पुन्हा काव्याच्या आठवणीत गालात हसतो. तर दुसरीकडे काव्य आता पार्थबद्दलच आता अनिशाला सांगत असते की अगं बाता तर एवढ्या मोठ्या मोठ्या मारतात ना की विचारू नको. अगं त्यांना ना साधं त्यांचं वॉलेट सांभाळता येत नाही. अत्यंत डोक्यात जाणारी गोष्ट ती म्हणजे रोज त्यांची गाडी घेऊन ना अशी माझ्या मागे 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 येत असतात ग. अगं रोजच एक दिवस सुद्धा खाडा नाही आणि मला विचारणार, सोडू का, बसता का गाडीत, सोडतो की मी. अहो बसा, पण कशासाठी ना अनिशा, मला नाही आवडत त्यांच्याबरोबर जायला. बरं गाडीसारखी गाडी त्यांचं प्लेन आहे का, मला सांग बरं, नुसतं आपलं मागं मागे करत राहायचं. त्यावेळी अनिशा म्हणते की अगं तू बस की गाडीत, त्यांचं विमान बघ मग कसं उडेल. तेव्हा काव्या म्हणते, अनिशा तू वेडी आहेस का, अगं मला नाही बसायचंय गाडीत, हे क्लिअर आहे. अगं अनिशा तुला माहीत आहे ना अशी मागे मागे करणारी मला मुलं अजिबात आवडत नाहीत म्हणून, तरीही आपलं सारखं मागे मागे येत राहायचं, अशी पार्थची तक्रार करत ती अनिशाला सांगत असते. अनिशाला मात्र हे सगळं ऐकून हसू आवरत नसतं. त्या दोघांची आता मांजरीसारखी भांडणं व्हायला लागली हे तिला समजतं. तर काव्याला आता राग आलेला असतो म्हणून ती आता उलटे आकडे मोजू लागते. त्यावेळी आता अनिशा म्हणते, आता हे काय,
तेव्हा ती म्हणते पार्थ देशमुखांनीच सांगितलंय की राग आल्यानंतर उलटे आकडे मोजायचे, म्हणजे कसं ना आपला राग शांत होतो. ईशा मात्र काव्यावर खूपच हसू लागते. त्यानंतर आता काव्य विचारते काय झालं तुला हसायला. मग आता लगेचच अनिशा म्हणते अगं आज पहिल्यांदाच तुझ्या बोलण्यामध्ये पहिल्यापासून जीवा नाहीये, फक्त आणि फक्त पार्थ देशमुख आहेत, समजतंय का तुला. मग काव्य आता एका क्षणी जरा गप्पच राहते आणि त्याचाच विचार करते आणि लगेचच विषय बदलत म्हणते गप्प बस ग अनिशा, अगं मला ना त्यांचा खूप राग आलाय आणि तो रागच मी तुझ्यासमोर बोलून दाखवती. आत्ता लेटेस्ट माझं आणि त्यांचं खूप भांडण झालंय, आता तेच ठरवतील बोलायचं की नाही. अगं नुसती काळजी असल्याचा दिखावा करतात, काही काळजी वगैरे वाटत नाही त्यांना माझी. आता मग अनिशा अजूनच हसते कारण काव्य खूप चिडलेली असते. मग काव्य पुन्हा अनिशाकडे पाहते आणि तिला हसताना पाहतच म्हणते आता तुझा राग यायला लागला आहे हा मला. मग आता त्यानंतर काव्या म्हणते की आता तुझ्या या वागण्याची ना मी तुला शिक्षाच देणार आहे. तेव्हा कसली शिक्षा असं आता लगेचच अनिशा विचारते. मग आता कॅन्टीनमधली मला मिसळ खायला घाल, खूप भूक लागली आहे. तेव्हा अनिशा हसते आणि म्हणते चल घालते खायला तुला मिसळ. तर आता त्या दोघीही कॅन्टीनमध्ये जायला निघतात. तर इकडे आता पार्थ काव्याच्या आठवणींमध्ये गालात हसत असतो. तेवढ्यातच रम्या शायनिंग मारत तेथे येते आणि म्हणते पार्थ अरे हसताना किती गोड दिसतोस तू, अरे नेहमी असाच हसत राहा, चल निघायचं का आता. अरे चल आज ना मी ड्राईव्ह करत तुला घेऊन जाईल हा घरी, तू एसी मध्ये शांत बस आणि किशोर कुमार ऐक, चालेल ना, आणि गाडी मी चालवेन. तेव्हा आता तो लगेचच ती चावी असते ना गाडीची ती रम्याकडे देतो. मग रम्याला विश्वासच बसत नाही की लगेचच याने चावी दिली. तेव्हा ती विचारते सिरियसली, अरे मी खरंच गाडी चालवू का. तेव्हा आता पार्थ म्हणतो हो चालव की, तूच गाडी चालव आणि तू एकटीच घरी जा. असं म्हटल्याबरोबरच आता रम्याला धक्काच बसतो आणि ती त्याच्याकडे पाहतच राहते. त्यानंतर तो जायला निघतो आणि मग म्हणतो की मी डायरेक्ट घरी येणार आहे हा. त्यावेळी आता लगेचच रम्या विचारते काय पार्थ, काय म्हणालास काय तू, तू डायरेक्ट घरी येतो म्हणजे तू आता नक्की कुठे चालला आहेस हे सांग ना. पार्थ म्हणतो अगं एक काम आहे ना तिकडेच मी जरा चाललो आहे, तू ह्या फाईल्स मागवल्या होत्या ना ह्या घे चल फाईल्स, बाय बाय. असं म्हणून पार्थ आता लगेचच तेथून जातो. तेव्हा रम्यालाच प्रश्न पडतो की आता या क्षणी पार्थ नक्की कुठे गेला असेल. तर दुसरीकडे काव्याला आता घरी जायचं असतं, तिची मैत्रीण आणि ती लगेचच कॅन्टीन बाहेर येतात. मग काही वेळानंतर आता त्या रिक्षा पाहत असतात. एका रिक्षावाल्या काकांना विचारतात की थांबा म्हणून, पण आता ते थांबत नाहीत. त्यावेळी आता काव्या लगेचच मोठ्याने ओरडू लागते की अमेरिकेला येणार का मग अमेरिकेला. मग अनिशा म्हणते अगं तू अशी काय बोलतेस. काव्या म्हणते मग कसं बोलू, अगं मुंबईत ना रिक्षाच मिळत नाही आजकाल, कसं आहे ना कधी एकदा रिक्षा येत आहेत आणि असं हात दाखवल्या दाखवल्या थांबतायत असं मला होतं असतं नेहमी, मला ना आता ही मुंबई नको नको वाटते असं काव्या रागातच म्हणते. तेव्हा अनिशा आता लगेचच विचारते अगं काय हे तू म्हणतीये, अगं एकेकाळी ही मुंबईच तुला रोमॅन्टिक वाटायची. तेव्हा आता काव्य लगेचच म्हणते पण आधीसारखं काही राहिलंय का आता. त्यानंतर ती आता दुसऱ्या रिक्षावाल्याला हात करते. मग ती रिक्षा लगेचच थांबते. काव्याला आता आनंद होतो. मग आता ती लगेच रिक्षावाल्या काकांना विचारणार असते. तेवढ्यातच तिला मागे पार्थ बसलेला दिसतो आणि तिला जबर धक्काच बसतो. तर पार्थ तिच्याकडे पाहून आता हसत असतो. त्यावेळी आता अनिशा म्हणते अगं बस की रिक्षा आता थांबली आहे ना. मग काव्या रागातच म्हणते अगं या बाप जन्मात तरी ना मी या रिक्षात बसणार नाही. तेव्हा अनिशा विचारते का बरं ग, अगं काय झालं, काय प्रॉब्लेम काय आहे आता. तेव्हा पार्थ लगेचच रिक्षातून खाली उतरतो आणि म्हणतो त्यांना माझ्या कारचा प्रॉब्लेम आहे आणि म्हणून मी रिक्षा घेऊन आलो. आता रिक्षा घेऊन आलो तरीही तुम्हाला प्रॉब्लेम, नक्की प्रॉब्लेम कशाचा आहे तुम्हाला. तेव्हा काव्या म्हणते तुम्हीच आहात माझा मेन प्रॉब्लेम. काव्या म्हणते की नुसते बाता मारायच्या कामाचे आहात तुम्ही आणि नुसतं ना तुम्हाला भांडता येतं, बाकी काहीच करता येत नाही. तेव्हा पार्थ आता लाजूनच म्हणतो की फक्त भांडता नाही येत, मला मनवता सुद्धा येतं. तेव्हा काव्या पुन्हा काहीतरी बोलणार असते. मग पार्थ आता म्हणतो हे पहा असले टशनवाले लूक देऊन झाले असतील, आता काय ठरवलंय ते सांगा अगोदर. मग आता काव्या म्हणते की हे पहा मला, मग पार्थ तिला पुढे बोलूच देत नाही. तो म्हणतो हो मला माहिती आहे तुम्हाला संसार करायचा नाही, पण मी संसाराबद्दल तुम्हाला विचारलंच नाहीये, मी ना तुम्हाला रिक्षाबद्दल विचारले, चला चला पटकन रिक्षा जाईल असं तो काव्याला मनवतो. मग आता अनिशा म्हणते हो जरा काव्यानं रागवली आहे तुमच्यावर. तेव्हा पार्थ म्हणतो हो ते दिसतंच आहे, पण राग कसा ना असा सूर्यासारखा असावा,
सकाळी उगवला की संध्याकाळी मावळायचं असतं त्याने सुद्धा. म्हणजे कसं ना, आयुष्याची संध्याकाळ ही सुंदर होऊन जाते असं आई म्हणते. हा, मग काव्या म्हणते हो, आई नेहमी म्हणतच असते तुमची अशी. मग आता त्यांच्यामधली लुटुपुटूची भांडणं ऐकून आता अनिशा मात्र हसत असते. तेव्हा तो म्हणतो सोडा ना आता राग, जाऊ द्या ना, असं म्हणून तो 10पासून 1पर्यंत आकडे मोजू लागतो. तेव्हा काव्या म्हणते की अहो प्लीज नका ना मोजू आकडे. तेव्हा तो म्हणतो मी तसे मोजतच नाही आहे, सिग्नलवरचे आकडे बघा किती राहिलेत, सेकंद राहिलेत काही. मग आता काव्या म्हणते मला नाही यायचं, तुम्ही जा बरं. मग अनिशा म्हणते काव्या असं नको करू ग, जा ग तू प्लीज जा ना. असंही तुझं रिक्षावाल्यांसोबत पटत नाही आणि ही सुद्धा रिक्षा गेली तर तुला रिक्षाच नाही. काव्या आता सिग्नल सुटेल आणि रिक्षा पुन्हा मिळणार नाही या विचाराने पुन्हा रिक्षात बसते. तर पार्थ आता तिच्या शेजारी बसतो. मग काव्याला अजूनच राग येतो. ती आपली तोंड दुसरीकडे करते आणि चाललेली असते. तर आता अनिशा त्या दोघांकडे पाहतच राहते आणि हसते. इकडे नंदिनी आता भेंडी चिरत असते आणि त्या चिरलेल्या भेंडीने ती हे पुन्हा एकदा नाव काढते आणि मनात विचार करते की जीवाच्या आयुष्यात कोणीतरी मुलगी होती हे जाणून घेण्याचा माझा हक्क आहेच आहे, पण नक्की हे अक्षर माझा पिच्छाच सोडत नाहीये, काय करू मी, असा विचार ती करत असते. आणि पुन्हा एकदा ती भेंडी आता व्यवस्थित करून ताटात ठेवते. तेवढ्यातच तेथे आता मानिनी येते आणि विचारते काय ग नंदिनी, आपण आज मुगाची खिचडी लावायची का फक्त. तेव्हा नंदिनीला आता भेंडी चिरताना पाहून ती विचारते बापरे तू भेंडी चिरली का, बरं ठीक आहे हरकत नाही. तेवढ्यातच विक्रम शिट्टी वाजवत आणि गाणं गुणगुणत तेथे येतो. अगदी छान तयार होऊन आलेला असतो. तेव्हा आता नंदिनी आणि मानिनी त्यांच्याकडे पाहतच राहतात. तेव्हा विक्रमला आता लगेचच मानिनी विचारते काय हो कुठे चाललात एवढे छान मस्त तयार होऊन. त्यावेळी विक्रम म्हणतो अगं बिझनेस डिनरसाठी चाललोय. तेव्हा कोणती बिझनेस डिनर आणि कुणासोबत चालला आहात. तेव्हा लगेचच तो म्हणतो अगं मीनाक्षी सोबत. त्यावेळी नंदिनी मात्र आता हसते. तर आता फिरकी घेत लगेचच मानिनी विचारते मीनाक्षी सोबत चाललाय का, बरं आता या तुम्ही मग बघतेच. त्यावेळी आता तसं नाही ग, अगं तिचा नवरा बिझनेस करतो ना, पण आता त्याचं ऑफिस ती सांभाळते ना, म्हटल्यानंतर जायचंय थोडं बाहेर. तर मानिनी आता म्हणते मला कळतंय ना, सगळं कळतंय. विक्रम म्हणतो भलते सलते तर्क करू नकोस हा तू आता. आणि ऐका देशमुख, अच्चर बच्चर काही खाऊ नका, या वयात ना आता आपल्याला झेपत नाही, समजलं. मग आता तो पुन्हा एकदा शिट्टी वाजवत गाणं गुणगुणतच तेथून जातो. मग आता ती म्हणते सावकाश जा जरा. त्यावेळी नंदिनी आता खूप हसत असते कारण तिने सासू सासऱ्यांची गंमत पाहिलेली असते. मग आता नंदिनी विचारते आई अहो हे काय होतं. मग मानिनी म्हणते सांगते हा, गंमत आहे खूप मोठी. तर दुसरीकडे पार्थ आणि काव्या हे दोघेही रिक्षातून चाललेले असतात. थोडीशी हवा सुटलेली असते त्यामुळे काव्याच्या डोळ्यात आता धूळ जात असते. हे पार्थला आता समजतं. त्यानंतर आता जोरातच खड्डा आल्यामुळे रिक्षा आता खड्ड्यातून चालते. त्यावेळी आता काव्या जोरातच पार्थच्या अंगावर पडते. त्यामुळे आता पार्थ हा खूपच खुश होतो. तर काव्या खूपच रागात त्याच्याकडे पाहते. आणि मग त्यानंतर थोडं पुढे गेल्यानंतर काव्याच्या डोळ्यात धूळ जाते हे पाहून पार्थकडे दुसरा गॉगल असतो तो काव्याला देत असतो. तेव्हा काव्या जोरात त्याला थापड मारते आणि नको असं म्हणते. मग आता पार्थ हा स्वतःच तो गॉगल लावतो आणि काव्याकडे पाहतो. मग काव्या डोक्यालाच हात लावते. त्यानंतर आता थोडं पुढे गेल्यानंतर गरम होतं, काव्याला घाम आलेला असतो. ती जरा रिक्षात बसून वैतागलेली असते. मग आता पार्थ लगेचच स्वतःचा रुमाल देतो आणि घाम पुसायला सांगतो. तेव्हा ती नाही हा असं रागातच म्हणते. मग पार्थ आता तिच्यासमोर असं तोंड करतो आणि लगेचच स्वतःचा घाम पुसू लागतो. तेव्हा काव्य अजूनच रागात त्याच्याकडे पाहते. आणि मग थोडं पुढे गेल्यानंतर काव्याचा पुन्हा एकदा धक्का पार्थला लागणार असतो. तेव्हा पार्थ आता म्हणतो नाही हा अजिबात धक्के मारायचे नाहीत. मग काव्या कशीबशी स्वतःला सावरते. अशा गमती जमती करत ते दोघेही आता घरी येत असतात. आता नंदिनी विचारते काय हो, अहो आई तुम्ही असं मीनाक्षीवरून बाबांना सरळ सरळ चिडवत होता ना की कोण आहे. मग आता लगेचच तुझी सासू ती झाली असती ग मीनाक्षी, पण झाली नाही हा असं मानिनी म्हणते. पुढे सांगू लागते अगं ना मीनाक्षी हे आणि मी आम्ही तिघेही कॉलेजमध्ये एकत्रच होतो आणि तेव्हा त्यांना ना मीनाक्षी खूप आवडायची आणि मला हे आवडायचे. मीनाक्षीने काय केलं, विक्रमसाठी माझ्याकडनं एक दिवस चिठ्ठी पाठवली. मी ती चिठ्ठी दिली पण यांनी काय केलं, ती चिठ्ठी वाचलीच नाही. त्याआधी खुश त्यांनी सर्व मित्रांना पार्टी वगैरे दिली कॅन्टीनमध्ये आणि पार्टी वगैरे दिल्यानंतर मीनाक्षीने
दिलेली चिठ्ठी होती ना ती लगेचच उघडून पाहिली यांनी. म्हणजे विक्रमने. त्यामध्ये काय लिहिलं होतं माहिती आहे का? तुझा तो कॉलनीतला मित्र नाही का, तो खूप हँडसम आहे, त्याच्याशी ओळख करून दे ना, मला खूप आवडतो तो. मग नंदिनीला हसूच आवरत नाही. मग आता बिचारे बाबा असं नंदिनी म्हणते. आणि मग तुम्ही काय केलं नंतर असं ती विचारते. त्यावेळी आता मानिनी लगेचच म्हणते, मी काय, मग यांचा खांदा झाले, दुःखात तरी खांदा कोण देणार. मग नंतर हळूहळू आमचं जमलं. आणि गंमत म्हणजे मीनाक्षीने नंतर त्या मुलाबरोबर लग्नच केलं नाही. तिने एका बिझनेसमॅन बरोबर लग्न केलं. आता हे मगाशी म्हणाले ना त्यांच्याच बरोबर. त्यावेळी नंदिनी आता हसत असते आणि म्हणते, कमाल आहे हा आई तुमची, आपल्या नवऱ्याचा पास्ट एवढा हसून सांगताय तुम्ही. तेव्हा मानिनी म्हणते, अगं त्यात काय एवढं, नवऱ्याबद्दल ना आपल्याला सगळं माहीत असलं पाहिजे आणि आपल्याबद्दल त्याला, कारण विश्वास हाच बेस असतो ना सुखी संसाराचा. आणि मला तर नेहमी असं वाटतं की नवऱ्याला सुखात साथ आणि दुःखात हात देता आला पाहिजे. आपल्या नवऱ्याचं कुणावर का प्रेम असताना पण देवानी जी जोडी बनवून पाठवली आहे ना, ती दोन माणसं एकत्र येतातच. आपलं जे आहे ना ते आपल्याकडेच येतं. तेवढ्यातच विक्रमचा फोन येतो. तेव्हा ती फोनवर बोलत बोलत आतमध्ये जाते तर नंदिनीला जीवाची आठवण होते. मग रम्या आता घरी आलेली असते आणि ती सगळं या दोघींचं बोलणं ऐकते आणि रागातच त्यांच्याकडे पाहते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये काव्या म्हणते, किती वेळ लागला घरी पोहोचायला. तेव्हा पार्थ आता म्हणतो, मला तर समजलंच नाही कधी मी घरी पोहोचलो. तर दुसरीकडे नंदिनी जीवाला म्हणते, मी हे ग्रेटिंग पाहिलं, कोणीतरी तुम्हाला खूप प्रेमाने दिलंय हा. त्यानंतर काव्या पार्थ घरी येतात. त्या दोघांना एकत्र असं सोबत पाहून रम्या विचारते, अरे सकाळी तर तुमच्या दोघांचं भांडण झालं होतं ना, मग आता हिच्यासोबत? तेव्हा तो म्हणतो, हो अगं, नवरा बायकोमध्ये ना अशी भांडणं लुटूपुटूची होत असतात, तुझं लग्न झाल्यानंतर तुला समजेल, असं म्हणून तो काव्य पाठोपाठ जातो. तेव्हा रम्याला आता शॉकच बसतो. ती विचारते, काय नवरा बायको? आता मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.